उपनिषद आणि कठोपनिषदामधला असणारा अध्याय द्वितीय पंचमवल्ली आणि त्याच्या असणारा आता पहिला दुसरा तिसरा जे मंत्र आहे की जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व कसं आहे, शरीराच्या आतमध्ये जीवात्मा नावाने जे आहे तेच परमात्मा नावाने आहे. एकच आत्मा, जीवात्मा परमात्मा आत्मा. गणितामध्ये जर आपण पाहिलं तर काय म्हणतो आपण त्याला, कॉमन फॅक्टर. तसं या ठिकाणी असणारा जीवात्मा असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनुस्यूत जो फॅक्टर आहे काय, आत्मा. म्हणतो आत्मा काय, सर्वत्र. यद्यपि आता मागच्या ह्या मंत्रामधून पहिल्या मंत्रामध्ये शरीराच्या आतमध्ये ज्याला आम्ही जीवात्मा म्हणतो, हे कशाच्या अनुषंगाने, उपाधीच्या अनुषंगाने. जसं आकाश सर्वत्र एक आहे, अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थितः आपण म्हणतो. आत बाहेर सर्वत्र एकच नारायण आहे, त्या नारायणाच्या व्यतिरिक्त काही नाही. ज्याप्रमाणे वायू सर्वत्र, आकाश सर्वत्र एकच आहे. महाकाश, घटाकाश, मठाकाश हे ज्याप्रमाणे आहे, मग काय झालं, आकाशच आहे. मग घटाची असणारी आकृती, त्याची असणारी परिसीमा, त्याने काय झालं, ते परिच्छिन्न झालं, उपाधी परिच्छिन्न झालं. तेवढं सर्वत्र असणारं आकाश ज्यावेळेस घटरूप उपाधीशी किंवा घटरूप उपाधीने ज्यावेळेस काय झालं, ते परिच्छिन्न झालं, तेवढा डायग्रॅम. त्याच्या आतमध्ये जे आता आकाश आहे, त्या आतमधल्या असणाऱ्या आकाशाला आता आपण काय म्हणतो, घटाकाश. बाहेर महाकाश. परंतु आकाश, आकाश कॉमन फॅक्टर आहे, सर्वत्र एकच आहे. तसं जीवात्मा, आत्मा, परमात्मा याच्यामधले जे आत्मतत्व आहे ते काय झालं, त्या ठिकाणी जीवात्मा काय आपण त्याला म्हटलो, त्या उपाधी कार्य करणरूप संघात जे आहे, हे जे आहे शरीर, या शरीराच्या उपाधीच्या अनुषंगाने अंतःकरणामध्ये असणारं त्या उपाधीनी ज्यावेळेस ते काय झालं, सन्निविष्ट झालं, तेवढ्या डायग्रॅम मात्र. मग त्याला आम्ही काय म्हटलो, जीवात्मा ही संज्ञा दिली. पण तो आहे काय, आहे परमात्माच आहे, परंतु उपाधीच्या अनुषंगाने आम्ही त्याला जीवात्मा हे नाव दिलं. म्हणजे ज्यावेळेस उपाधी भेद आहे तोपर्यंतच जीवात्मा ही कन्सेप्ट आहे. आणि ज्यावेळेस उपाधी भेद नष्ट होईल, म्हणजे मी आणि माझं, उपाधी भेद नष्ट होणं म्हणजे काय, शरीर नष्ट होणं नाही, अहम भावना, तिथं जे कारण शरीर आहे, मूल अज्ञान ज्याला आपण म्हणतो, स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर. कारण शरीर म्हणजे मूल अज्ञान, मी अहमवृत्ती जी आहे, ते काय, चित्तचं असणारं प्रतिबिंब त्या ठिकाणी पडल्यानंतर मन, बुद्धी, चित्त आणि अहमवृत्तीने ते ग्रहण केलं. आणि मग अहमवृत्तीचा नाश ज्या क्षणी होईल, त्या क्षणी मी तू पण गेले वाया म्हणतात त्या ठिकाणी महाराज. देखता पंढरीच्या राया, माझं आणि तुझं, हा जोपर्यंत आहे, ही अहमवृत्ती जोपर्यंत आहे शिल्लक, तोपर्यंत हा सगळा संसार आहे. ज्या क्षणी या अहमचा नाश होणार आहे, तत्क्षणी काय होणार आहे, मग काही राहणार नाही. चिदानंद रूप शिवोहम, शिवोहम सच्चिदानंद स्वरूप असणारं जे शिवतत्व आहे तेवढं एकच त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. आणि म्हणून अशा अनुषंगाने मागच्या पाठामध्ये म्हणजे कालच्या मंत्रामध्ये त्यांनी जे आत्मतत्व आहे या शरीराच्या आत, तेच आत्मतत्व नुसतं शरीराच्या आत आहे का, तर नाही. ते कुठे,
बाहेर सुद्धा तेच आहे. ते आत्मतत्व केवळ एकाच शरीररूपी नगरामध्ये, शरीररूपी नगराची त्या ठिकाणी उपमा दिली त्याला. त्यामध्ये असणारे प्राकार, इंद्रिय वगैरे हे सगळं करण्यासाठी त्याचा असणारा स्वामी जीवात्मा त्या ठिकाणी आहे. त्याच्यासाठी हे सगळे भोग. म्हणून या शरीराला त्या ठिकाणी नगराची उपमा देऊन आता पुन्हा या मंत्रातून दुसऱ्या मंत्रामधनं काय सांगतात, ते आत्मतत्व. मग ते जे आत्मतत्वाचा विचार केलेला आहे ते फक्त या शरीराच्या आतमध्येच आहे का, तर नाही. ते कुठं आहे, सर्वत्र शरीर रूपी नगरामध्ये राहते असे नाही. ते आत्मतत्व जो आहे ते फक्त या शरीर रूपी नगरातच आहे असं नाही. मग कुठे, सर्वत्र तेच आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण पाहू त्या त्या ठिकाणी काय, तेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. म्हणून नारायण उपनिषदामध्ये सांगितलं काय, अंतर्बहिष्ट तत्सर्वम सांगितलं. व्याप्यम नारायण स्थित, आत बाहेर सर्वत्र. ज्या ज्या ठिकाणी हे मनदाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. अलग अलग अशा अनुषंगाने जिथे जिथे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सर्वत्र काय, ते सद्गुरु जे आहे ते सर्वत्र चराचरामध्ये. तसे आत्मतत्व जे आहे हे सर्वत्र आहे. म्हणून त्या ठिकाणी असणार. ध्रुव असेल, प्रल्हाद असेल, सगळीकडे आहे. या खांबात एका होया, खांबामध्ये सुद्धा तेच आत्मतत्व, तोच परमात्मा आहे. हिरण्यकश्यपूने लाथ मारल्यानंतर तिथून नरसिंह अवतार प्रगट झाले. अशा प्रकारे एकच आत्मतत्व, एकच नारायण सर्वत्र आहे. तोच उपदेश प्रल्हादाने सर्वांना केला. काय, तो नारायण सर्वत्र, जळी स्थळी काष्टी पाषाणी. त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. हेच तत्व आहे, हेच ज्ञान आहे. आणि मग त्या नारायणाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, हा अहम जो आहे या सगळ्याचं मूलभूत कारण. दुःखाचं मूलभूत कारण काय, दुःखाचं मूल कारण दुसरं काही नाही. आपण म्हणतो विषय अमुक तमुक तमुक, या झालं त्या झालं, काही नाही. मी आणि माझं. मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. त्या ठिकाणी पहिला प्रश्नच गीतेत. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायेत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माझे आणि पंडूचे, ज्या ठिकाणी मी आणि तू, ज्या ज्या ठिकाणी आरंभ होईल त्या त्या ठिकाणी युद्धच आहे. म्हणून मामका पांडवाश्चैव, भेद निर्माण केला. कोण आहे, भावाचीच असणारी मुलं आहे, बाहेर कोणी नाही. की बाहेरनं आली आहेत, अमुक आली आहेत, ते आली आहेत, असं झालंय. स्वतःच्याच भावाची असणारी मुलं. परंतु संबोधन काय, पांडवा मामका पांडवाश्चैव, माझी आणि पंडूची. बस एवढं बोलले आणि भेद निर्माण झाला. आणि त्या भेदाचा काय परिणती झाली, स्वतःची सगळी मुलं 100च्या 100 जे कौरव होते, सर्वाच्या सर्व कौरव त्या ठिकाणी नाश पावले. आणि म्हणून काय, मी आणि माझं. परमात्म्याची प्राप्ती कधी आहे, पांडवांमध्ये तो अभिमान नव्हता. अनन्य भावाने भगवंताला शरण गेले. भगवंत तुम्ही म्हणाल तेच. एक अक्षौणी सेना नाही नारायणी घेतली. काय पाहिजे, भगवंतच पाहिजे. भगवंताच्या एकदा जवळ असलं मनुष्य की त्याला काय, जन्मामध्ये सुख दुःख अत्यंत कमी राहतात. जेवढं भगवंतापासून आपण लांब लांब जाऊ तेवढं काय होतंय, सुख दुःख, सांसारिक भेद, ही जीवाची असणारी उलघाल, आपण म्हणतो लय जीवाची उलघाल निश्चित झाली त्याची. हे सर्वच्या सर्व जे आहे ते कधी, जेवढं परमेश्वरापासून लांब 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 जाऊ तेवढे धक्के जास्त आहेत. ते कीर्तनकार सुंदर सांगतात की आपण एसटीमध्ये बसल्यानंतर काय करतो, आतमध्ये गेल्यानंतर ड्रायव्हरच्या सीटच्या जवळ बसण्याचा प्रयत्न करतो. की बाबा हे ड्रायव्हरचे जे सीट आहे त्या ड्रायव्हरच्या सीटच्या जवळ कसं बसू याचा आपण काय करतो, प्रयत्न करतो. का बरं,
कारण आपल्याला माहिती आहे आपण जेवढं ड्रायव्हरच्या सीटच्या जवळ बसू तेवढं काय होणार आहे, धक्के कमी बसणार आहे. तसंच या जीवनामध्ये जेवढे परमेश्वराच्या आपण जवळ जाऊ तेवढं संसार रूपी हा जो आहे त्याचे जे धक्के आहेत संसाराचे ते धक्के काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. आणि म्हणून मग त्याकरता काय पाहिजे, सर्वत्र नारायणाचं दर्शन. प्रल्हादाप्रमाणे त्याप्रमाणे प्रल्हादाला सर्वत्र एकच नारायण दिसत होता, तसं काय केलं पाहिजे, सर्वत्र नारायणाचं दर्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि तोच नारायण सर्वत्र हे सांगण्याचा प्रयत्न हा दुसरा जो मंत्र आहे या दुसऱ्या मंत्राच्या द्वारे त्या ठिकाणी सांगतायत. काय म्हणतायत, ते आत्मतत्व असणार दुसरा मंत्र म्हणतात, अगम सशुच सद्वसुरंतरिक्षसद होत वेदिशद ददधिर्दुरोणसद नृषद्वर्षदृषसद्व्योमसद अब्जा गोजार्तजा अद्रिजार्तम बृहत. काय म्हणतात, अशा प्रकारे काय ते आत्मतत्व जे आहे हे काय गमन करणार आहे, म्हणजे सर्वत्र तेच आहे, ते गमन करणारे आहे. त्यानंतर आकाशात चालणारा सूर्य जो आहे तो सूर्य सुद्धा काय ते आत्मतत्व सूर्याच्या स्वरूपाने सर्वत्र फिरत आहे. नंतर तेच आत्मतत्व अंतरिक्षामध्ये विचरण करणारा जो वायू आहे त्या वायूच्या अनुषंगाने सुद्धा तेच आत्मतत्व, त्याच्यामुळेच भीषास्मात् वातपवते भीषोदेति सूर्य, त्याच्या त्याच्यामुळेच तेच आत्मतत्व सर्वत्र आहे. नंतर पृथ्वीवरील असणारा अग्नी जे आहे त्या अग्नीमध्ये असणारी जी उज्ज्वल अग्नी आहे तेज आहे ते काय आहे, ते त्याचंच आहे. त्यानंतर कलशामध्ये असणारा सोम सुद्धा तेच आहे. आणि अशा प्रकारे तेच आत्मतत्व सर्वत्र गमन करणार जे आहे तेच आत्मतत्व आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जल पृथ्वी यज्ञ त्याच्यापासून जे जे निर्माण होणार आहे ते काय आहे, ते सर्व त्या आत्मतत्वामुळेच आहे. आणि म्हणून अशा अनुषंगाने तेच आत्मतत्व कसं सत्य स्वरूप आहे, या सगळ्यामध्ये सत्य काय आहे त्याच्यामुळेच कालच्या आपण पाठाला पाहिले या सगळ्याचा आधार काय, त्या सगळ्याचा आधार ते आत्मतत्व, ते ब्रह्म. म्हणून ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आपण म्हणतो. ब्रह्म सत्य स्वरूपाचं आहे, जगन मिथ्या तेवढ्या पुरतं. मिथ्या म्हणजे खोटं नाही. पुन्हा पुन्हा आपण लक्षात घ्यायचं, मिथ्या शब्दाचा अर्थ खोटं नाही. मग जोपर्यंत दिसतं तोपर्यंत आहे, परंतु वास्तविक ब्रह्मच सत्य आहे तद्व्यतिरिक्त. आणि मग अशा अनुषंगाने ते जे आत्मतत्व असं आहे तेच या ठिकाणी सर्वत्र आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. ते आत्मतत्वाच्या व्यतिरिक्त शरीराच्या आत बाहेर सर्वत्र त्यांनीच सर्वत्र व्याप्त केलेला आहे. हा सारासार पहिल्या आणि दुसऱ्याच्या मंत्राचा अर्थ या ठिकाणी सांगून त्याचा असणारा आचार्यांचं भाष्य, स तू न एक शरीर पुरवर्ती आत्मा किम तरीही सर्व पुरवर्ती. एकाच शरीरामध्ये ते आत्मतत्व आहे असं नाही, मग काय ते आत्मतत्व सर्वत्र व्याप्त झालेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आचार्य करतात. एका शरीरात असलेला जो जीव तो परमात्मा आहे असे नाही. या शरीरामध्ये असणारा जो जीव आहे तो जीव म्हणजेच परमात्मा आहे का, तर असे नाही. मग कसं, तर सर्व शरीरामध्ये असलेला एकच जीवात्मा परमात्मा स्वरूप आहे. सर्व शरीरामध्ये असणारा मध्ये असणारा जो एकच जीवात्मा एकच आत्मा, जशी लाईट सर्वत्र उपकरणं जरी भिन्न भिन्न असली तरी सर्व भिन्न भिन्न उपकरणामध्ये असणारी विद्युत शक्ती ज्याप्रमाणे एकच आहे त्याप्रमाणे उपाधी भेद अनेक जरी असले तरी सर्व उपाधीमध्ये असणारा अनुस्यूत चैतन्य ते एकच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. म्हणून तो जीवात्मा तोच परमात्मा स्वरूप आहे. लक्षात, तोच परमात्मा स्वरूप आहे हे दाखवण्याकरता दुसऱ्या मंत्रामध्ये आत्मस्वरूपाचे वर्णन केलेले आहे. आणि म्हणून दुसऱ्या मंत्राच्या द्वारे या मंत्राद्वारे त्या आत्मस्वरूपाचं काय केलंय, वर्णन केलं आहे.
तो आत्मा कसा आहे? हंस म्हणजे हंती सर्वत्र गच्छती ती हंस. हंस शब्दाचा अगुमचाच आलं ना. हंस म्हणून परमहंस. हंस काय करतो? मागपाला आपण पाहिलं, क्षीर विवेकेन. त्या ठिकाणी असणारं दुधामध्ये कितीही पाणी घातलं तरी हंस काय करतो? त्यामधनं असणारं फक्त दूध घेतो आणि पाणी सोडून देतो. म्हणजे नित्य वस्तू विवेक करतो. तसं म्हणून संन्यासी आहे त्यांना आपण म्हणतो परमहंस. त्यांनी सुद्धा काय या जगताचा काय केला? नित्य वस्तू विवेक केला. की या जगतामध्ये असणाऱ्या संसारामध्ये काय राहणार आहे? परमात्माच राहणार आहे. आणि संसार जाणारच आहे. कितीही तुम्ही पकडण्याचा प्रयत्न केला तरी काय पुढे सम्यक सरते इति संसार. संसार म्हणजे काय? तर संसार म्हणजे सम्यक सरती, पुढे जात राहतो. आम्हाला वाटतं एवढं झालं की बस, तेवढं झालं की बस, तेवढं झालं की बस. शेवटी काय होतो? आपण बसतो. संसार बसत नाही. संसार पुढेच चाललेला असतो. तो आपल्याला बसवतो शेवटी. म्हणजेच काय? ज्याची कधीच प्राप्ती होऊ शकत नाही तो संसार. आणि परमात्मा नित्य प्राप्तच आहे. तो कुठे गेलाच नाही, इथेच आहे. अंतर या ठिकाणी असणारा याच ठिकाणी येतो. तो कुठेच गेला नाही. मग दिसत नाही संसारामुळे संसाराचा असणारा ध्यास असल्यामुळं तो त्याच ठिकाणी आहे. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. हृदयामध्येच तो कुठेच गेलेला नाही. फक्त आम्हाला वाटतं इकडे गेला तिकडे गेला. अंतस्थ आत्मान अजम न दृष्ट्वा भ्रमंती मूढो गिरिगव्वरेषु. शास्त्र म्हणतं अंतस्थ आत्मान अजम न दृष्ट्वा. या ठिकाणीच तो कुठेही गेलेला नाही. परंतु त्याला त्या ठिकाणी न पाहता मूर्ख लोक जे आहे मूढा म्हणतात त्या ठिकाणी शास्त्रकार. भ्रमंती मूढा गिरिगव्य. तो इकडे आहे तो तिकडे आहे. त्याला शोधत इकडे सर्वत्र भ्रमण करत राहतात. परंतु कुठे आहे? तो इथंच आहे. निजरूप दाखवा. मग अशा अनुषंगाने तो हंस म्हणून परमहंस. म्हणजे जे नित्य अनित्य वस्तू संसारामध्ये वास्तविक संसार आणि परमात्मा म्हणजे प्रकृती आणि पुरुष. मागं पहिल्या जीवामध्ये दोन जे अंश आहे, एक प्रकृती आणि एक पुरुष. त्यातले जे संन्यासी आहे ते काय करतात? प्रकृतीचा अंश सोडून देतात. म्हणून सांगितलं न कर्मणा न धनेन न प्रजया, न कर्मणा न प्रजया धनेन त्यागे नैके अमृतत्वमानशुः. कर्म धन प्रजया कशानीच त्या अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. मग कशाने होते? त्यागेन एके अमृतत्व मानस. त्याग पाहिजे जीवनामध्ये. त्यागाशिवाय काय नाही. त्यागात शांती अनंतरम गीता म्हणते आमची. त्यागामध्येच शांती आहे. त्यागात शांती अनंतरम. त्याग केल्यानंतरच परमशांती जी आहे ती परमशांती तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हंस म्हणजे सर्वत्र गच्छती. सर्वत्र तेच चैतन्य व्याप्त आहे म्हणून हंस सर्वत्र गच्छती. सर्वत्र काय? तेच परमात्मा तत्व, तेच सर्वत्र आहे. शुचिषत म्हणजे जीवलोकाच्या ठिकाणी आदित्य रूपाने, आदित्य जो सूर्य जो आहे ह्या सूर्यामध्ये असणारा प्रकाश ते जे आहे ते कोणाचं आहे? ते त्याचंच आहे. म्हणून आदित्य रूपाने राहतो. वसु म्हणजे वास आहे ती सर्वान प्राण रूपाने सर्वांचे धारण करतो. आपल्या सर्वांचं धारण करणारा कोण आहे? हा प्राण. अलग लक्षात. ही प्राणशक्ती जी आहे, एकदा प्राण गेले आपण म्हणतो प्राण उडाले. नाकापुढे मध्ये कापूस लावतील, याव करतील त्याव करतील, मग शरीर थंड पडून गेलं. आता प्राण गेले. तो जे प्राण आहे ते प्राणांना असणारी शक्ती प्राणरूपाने धारण करतो. म्हणजे प्राणामध्ये असणारी जी शक्ती आहे, श्वास उच्छ्वास आपण करत असतो, याच्यासाठी अपेक्षित शक्ती आहे. काहीतरी चैतन्य आहे तिथं. ती शक्ती जो आहे ती त्याचीच आहे. प्राण म्हणून तो काय करतो? प्राणरूपाने आपल्या सगळ्यांना, प्राणीमात्रांना प्राणरूपाने त्याच्यामध्ये असणारी जी प्राणशक्ती आहे ती कोणाची? ती त्याचीच आहे. म्हणून ते प्राणरूपाने तो धारण करतो. अंतरिक्ष सद वायुरूपाने आकाशामध्ये तोच राहतो. वायुरूपाने सर्वत्र जे विचरण आहे ते सुद्धा कोण करतो? तोच करतो. मध्ये राहतो. अग्निरूपाने
अग्निस्वरूप सुद्धा कोण आहे? अग्निरूपानं होता तोच होतो, म्हणजे मुख्य. त्या यज्ञाचा असणारा मुख्य होता जो आहे तो तोच असतो. अग्निरवय होता इति श्रुतेः. वेदिशत म्हणजे पृथ्वी ज्या ठिकाणी तोच राहतो. अथिरूपाने म्हणजे सोमरसाच्या स्वरूपाने. द्रोणकलशाच्या ठिकाणी सोमरस ठेवण्याचे पात्र म्हणजे त्या ठिकाणी सोमरस जो आहे यज्ञादी याच्यामध्ये सोमती असणारी लता आहे. तिथं भ्रम नाही करून घ्यायचा. बरेच वेळा भ्रम निर्माण असा होतो की सोमरस म्हणजे काय, मदिरा प्राशन करायचे. पण सोमरस असणारी ती एक सोमलता आहे. ती काय आहे, तिची असणारी जी पानं आहेत ती अमावस्ये ते पौर्णिमा, आणि पौर्णिमा तो अमावस्या, एक 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 तिचं पान वाढत जातं, पुन्हा एक 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 कमी होतं. अशा प्रकारची असणारी विशिष्ट लता, त्याला सोम असं म्हणतात. तिचा रस काढायचा आणि त्या भांड्यामध्ये यज्ञामध्ये ठेवायचा. बरेचदा सोमरसाने आपल्या सगळ्यांना एक भ्रांती निर्माण होते. सोमरस म्हणजे मदिरा प्राशन करतात का, तर तसं नाही. त्या असणारा तो औषधी रस म्हणजे सोमरस. तो काय आहे, तो सोमरस सुद्धा तोच परमात्मत्व आहे, आणि म्हणून सोमरसाच्या स्वरूपाने तेच तत्व आहे. त्यानंतर अतिथी स्वरूपाने म्हणजे ब्राह्मण अतिरूपाने घरामध्ये राहतो. अतिथी स्वरूपाने सुद्धा जे असणारे तत्व तेच आहे. नृषद म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी अतिथी स्वरूपाने असणारे तत्व तेच आहे. वरसत म्हणजे श्रेष्ठ जे देव, त्यांच्या जे जे श्रेष्ठ दर्जाचे देव आहेत त्या देवांच्या ठिकाणी सुद्धा तेच आत्मतत्व राहते. नंतर ऋत म्हणजे सत्य अथवा ज्ञान, यांच्या ठिकाणी सत्यामध्ये सुद्धा तेच आत्मतत्व आहे. यज्ञामध्ये सुद्धा तेच आत्मतत्व आहे. व्योमसत म्हणजे व्योम म्हणजे आकाश, आकाशामध्ये सुद्धा तेच आत्मतत्व आहे. अब्जा म्हणजे जलाच्या अब्जा म्हणजे समुद्र, आणि समुद्रामध्ये असणारे शंख, शुक्ती, मकरादी रूपाने उत्पन्न होणारे जे जलचर प्राणी आहे त्यांच्यामध्ये सुद्धा त्याच आत्मतत्वाचा निवास आहे. गोजा म्हणजे पृथ्वी अथवा गाय, यांच्या ठिकाणी व्रीह्यवादी रूपाने उत्पन्न जे होणारे जे आहे तत्व ते सुद्धा तेच आत्मतत्व आहे. ऋतजा म्हणजे यज्ञांग रूपाने होणारा, यज्ञामध्ये असणारा यज्ञांग रूपाने होणारा जो आहे तत्व तेच आत्मतत्व आहे. अद्रिजा म्हणजे पर्वतापासून नद्यादी रूपाने उत्पन्न होणारं तेच आत्मतत्व आहे. ऋतम म्हणजे सर्वात्म स्वरूप असला तथापि त्याचे स्वरूप अबाधित आहे. सर्वात्म सर्व अंतर्यामी असणार जे आहे ते सुद्धा तेच आत्मतत्व आहे. बृहत म्हणजे सर्वांचे कारण असल्याने सर्वांपेक्षा महान असा जे असणार तत्व तेच आहे. आणि त्यानंतर शेवटी या मंत्राने आदित्य म्हणजे सूर्याचे वर्णन केलेले आहे. तरी सूर्य हाही आत्मस्वरूपच आहे. सूर्य सुद्धा काय, सूर्य सुद्धा आत्मस्वरूपच असल्याने काय ब्रह्मवर्ध्याचे व्याख्यान केले तरी कुठलाही विरोध या ठिकाणी होत नाही. आणि म्हणजेच काय, सगळ्याचं सांगण्याचं तात्पर्य काय, हे सगळं सांगण्याचं तात्पर्य सर्व व्यापक जगाचा आत्मा एकच आहे. बहुआत्मत्व जी कल्पना आहे, याचा आत्मा भिन्न, त्याचा आत्मा भिन्न, त्याचा आत्मा भिन्न, ही जी कल्पना आहे, हे जे मत आहे बहुआत्मत्व भिन्न आत्मत्व, ही जी कल्पना आहे त्याची या ठिकाणी किंवा त्या सिद्धांताचा या ठिकाणी खंडन करून एकच आत्मत्व अनुस्यत विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी हे असणारा गीतेचा सिद्धांत शून्यचैव स्वपाकैच पंडिता समदर्शन, हा सर्वत्र एकच दर्शन करणं, हा सारासार या मंत्राचा या ठिकाणी अर्थ सांगून त्यानंतर तेच आत्मतत्व जे आहे ते कशा प्रकारे काम करतं ते पुढच्या 3ऱ्या मंत्राच्या द्वारे सांगितलं. त्याचा विशेष अर्थ आता सोमवारच्या पाठामध्ये पाहणार आहोत.